नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी NDAच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। नितीश कुमारांनी किती मोठं सुशासन चालवलं, दोनदा पलटी मारली, भाजपला दोनदा धोका दिला, तेजस्वी यादवांना दोनदा दिला। मशीनचा विजय असतो, मतदार याद्यामध्ये घोळ करण्याचा विजय असतो। आणि हे जे सांगतायत, जे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनलेत ते जनतेच्या मताने बनलेत का हे पहिलं तपासलं पाहिजे। राहुल गांधींना, आदित्य ठाकरेंना, संजय राऊतांना देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालवा आणि जेलमध्ये टाका, कारण की ते चुकीच्या रीत्या निवडणूक आयोगाला, भारतीय निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत। मतदार याद्यांमध्ये कसलाही घोळ नाही, एक माणूस 10 ठिकाणी मतदान करत नाही, इतर राज्यातून मतदार दुसऱ्या राज्यात हलवण्यात येत नाहीत आणि मतदान जे नियमानुसार आहे ते कमी करण्यात येत नाही। इलिगल व्होटिंग अर्थात चुकीचे मतदान वाढवण्यात येत नाही। निवडणूक आयोग पूर्णपणे पारदर्शक आहे। ज्ञानेश कुमार हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे पित्तू नाहीत, ते भारतीय निवडणूक आयोगाचे एक कार्यदक्ष, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। ते बिनकामी बदनाम होत आहेत। अरे काय बाजार मांडलाय। आणि विरोधकांमध्ये कोणी जयप्रकाश नारायण नाही, कोणी मनोज जरांगे पाटील देखील नाही जो क्रांतिकारी आंदोलन करू शकेल, राकेश टिकैत देखील नाही। या विरोधकांना कधी एकत्र येता येत नसेल, काँग्रेस पक्षाला एकंदरीत बसून बैठक मांडता येत नसेल आणि काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक घेऊन याच्यावर काही करता येत नसेल, ठोस तुम्हाला हा देश वाचवता येत नसेल, तर सामान्य माणसाने बघायचं कुणाकडे। प्रशांत किशोरारी इतकी मेहनत केली त्या माणसाने, निदान 8-10% जनमत त्यांना बिहारमध्ये भेटलंच असतं आणि निदान 8 आमदार ते 15 आमदारांच्या दरम्यान त्यांचाही आकडा असता। प्रशांत किशोर कुठेही चुकलेले नाहीत, त्यांना व्यवस्थित सुरुवात, एक राजकीय सुरुवात मिळाली असती, परंतु निवडणूक आयोग चुकलंय, त्यांनी गंडवलंय, त्याने फसवलंय, हे मान्य करायला पाहिजे। सगळं चुकीचं चाललंय, पण डेअरिंग लागते ती राहुल गांधीमध्ये आहे की नाही हे तपासावं लागेल। काहीतरी भामट्यासारखं ते